हा गाडीवर अत्याचार होतो जे ना. आता पुढचे 1-15 मिनिटं तुमच्या मोबाईलवर बोलणं चाललं अधिकाऱ्याचं द्यायचं आणि नंतर तुम्ही JCB का बाजूला घेतले. 17.5 मिनिटात माझं पूर्ण घर एन्क्रोच होतंय त्याच्यात, म्हणजे इथं येतोय. पण रूल्सच्या हिशोबाने केला तर घराला धक्काही नाही लागत. आणि हे माझ्या PR कार्डवरनं उचललेला म्हणजे माझी गावठाण प्रॉपर्टी आहे. याच्या व्यतिरिक्त जर त्यांना वाटत असेल करायचं करा, मला मोबदला द्या. जे आपल्या लँड ॲक्विजिशनचा रूल्स नाही आहे 4 पटीने, मग तुम्ही आमचं हायर करा. ओके थँक्यू. त्याच्यामध्ये ही बाउंड्री जी आहे हनुमान मंदिरपासून होती, ही बाउंड्री हनुमान मंदिरपासून होती. माझं म्हणणं आहे गरीबाचे घर तोडताना त्याला टाइम दिला जात नाही, श्रीमंताच्या घराला टाइम का देतात. तू साहेबाचा बंगला का नाही तोडला, ह्या बंगल्याहून गाडी पुढं का निघाली. गरीबाला मुदत का देत नाही तुम्ही 3 दिवस 15 ऑगस्टपर्यंत. आता पुढे तोडणार आहेत तुम्ही, त्याला मुदत द्या ना. यायला दिली तर त्याला त्याचा बसायला नेऊ द्या ना. बंगल्याला त्यांनी मार्किंग केली होती, पण पुढे आले. ते पुढे आले ना, त्याला मशीन लावल्या होत्या ना, का हलवल्या. 1-15 मिनिटं तुमच्या मोबाईलवर बोलणं चाललं अधिकाऱ्याचं द्यायचं आणि नंतर तुम्ही JCB का बाजूला घेतले. का घेतले बाजूला मला सांगा ना. हा गाडीवर अत्याचार होतो जे ना. आता पुढचे हे थांबवलं ना, हे जेव्हा तुटले तेव्हा पुढचे तोडा ना. तुम्हाला कोणा सांगितलं पुढचे तोडायला. मग हे जेव्हा तुटल ना तेव्हा पुढचं सगळं बंद करा. माझं घर तुटत नाही तिला, पण तिला गरीब राहतात. मग त्याचं बी हे तोडल्यानंतर त्याचं तोडा ना. कोणा सांगितलं तुम्हाला आधी. मग याला मुदत आहे, पैसा आहे म्हणून ना. त्याच्याकडे पैसा नेमून तोडायचं, त्याला बेघर करायचं. आत्ताच्या आता जा म्हणायचं का. साहेब तुम्ही सगळे पेपरवाल्यांना हे लिहिलं पाहिजे. पेपरवाले लिहित नाहीत पेपर. हा बोला सर. नमस्कार, मी पदमपुरा रहिवासी. आमचा गावठाणमधला एरिया आहे हा. मनपा जेव्हा आली का त्यापूर्वीपासून आम्ही वसलेलो आहे पदमपुऱ्यात. तिथं विषय असा आहे का डिवायडर हा जो आहे का तो कमी झालेला आहे. कॅन्टोन्मेंटची बॉर्डर त्या साईडला जास्त आहे. घरासमोर 5 मीटर अंतर आहे. तिथून ते 35 मीटर किंवा 17.5 मोजतात. त्यात आमचं घर हे होतं, इन्क्रोच होतं आहे. आणि आम्ही इन्क्रोचमेंटमध्ये आलेलो नाही आहे. आमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट आहे. PR कार्डवर टोच मॅपवरती सगळं आमचं एक्झिस्टिंग जे आहे का ते आम्ही म्हणजे जेव्हा मनपा येणार होती त्या अगोदर TLR म्हणजे जी होते CTS ऑफिस त्यांनी ते उचललेले डॉक्युमेंट. तर त्या हिशोबानंच बांधकाम आहे. नवीन बांधकाम आमचं झालेलं नाही आहे 84 नंतर. तरी हे म्हणताय का त्याला लिगल करा. लिगल करण्यासाठी गुंटेवारी ते ॲक्सेप्ट होत नाही. मी आर्किटेक्ट आहे. गुंटेवारीमध्ये गावठाण शब्दवाले जे पण म्हणजे एरियाचे लोक आहेत त्यांचं ॲक्सेप्ट करत नाही. दुसरी गोष्ट नवीन परमिशन असेल तर साईड मार्जिन घेऊन करावं लागतं. इथं रोडच हा 30 मीटरवर सगळ्यांना इथं परमिशन आहे. पण गावठाणमध्ये 30 मीटरचा रोडचं हे नाही आहे म्हणजे साईड मार्जिनचा विषय. गावठाणचे रोड हा R1 प्रमाणे असल्यामुळे तिथं फक्त रोडपासून सेंटर सोडावं लागतो 2.25 मीटर 3 मीटर. तिथं आमचे घरं जे आहे बाउंड्रीवर आहे. बट आता यांनी DP प्लॅनमध्ये 1 साईड बाउंड्री केल्यामुळे घरं चालले. मोजणी झालेली. माझ्याकडे जुने सगळे डॉक्युमेंट आहे. TLR सीटे कॅन्टोन्मेंटल बोर्डची डॉक्युमेंट आहे. मी कमिशनर सरांना भेटलो. त्यांनी म्हटलं 4 दिवस यांना स्टडी करू द्या, मग तुमचा निकाल जाहीर करू. पण हे आजच आले. माझ्याकडे कालच्या डेटचं सरांचं इनवर्ड कॉपी वगैरे सगळं आहे. लेटर याच्यात स्टॅम्प साईन सगळं आहे सर. कमिशनर सर म्हणे तुमचा याला धक्का नाही लागणार, दुकान असेल तर जातील. पण आम्ही एन्क्रोचमेंटमध्ये आहे सर. रोड वाईडनिंग झाला आहे. आम्ही याच्यात नाही आलो अतिक्रमणमध्ये. जर आम्ही अतिक्रमणमध्ये आलो असतो तर तुम्ही तोडलं असतं. अधिकारी आले सगळे अधिकारी मी सगळ्यांना बोललो. सगळे म्हणतात जागेवर आले. मी बोललो त्यांना. ते वाहुल सर म्हणताय का ते आम्ही तिथं आल्यावर बघू म्हणे जागेवर. पण मी घरच्या सरांना यांना सगळ्यांना बोललो. म्हणजे सरांनी काल मला घरच्या सरांना भेटायला सांगितलं कमिशनर सरांनी. त्यांना सांगितलं ते म्हणे आमच्या हातात काही राहिलं नाही. एक्झिस्टिंगपासून 35 मीटर जो DPमध्ये तो कन्सिडर होईल. पण हा रूल म्हणजे इथल्या लोकांना ठीक आहे, मान्य आहे मला. जिथं तुमचं रेसिडेन्शियल झोन आहे पण तो गावठाण असल्यामुळे R1 झोन आहे. R1 झोन असल्यामुळे काय झालं आहे तिथं रूल्स बदलले सगळे. म्हणणं काय तुमच्यावर अन्याय होतो का? अन्याय होतोय ना सर. कारण की माझ्याकडं 1976ची परमिशन आहे. त्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन आहे का 20 मीटरचा रोड होता हा कॅन्टोन्मेंटल बोर्डपासून. 1-15 मिनिटं तुमच्या मोबाईलवर बोलणं चाललं अधिकाऱ्याचं द्यायचं आणि नंतर तुम्ही JCB का बाजूला घेतले. का घेतले बाजूला मला सांगा ना. हा गाडीवर अत्याचार होतो जे ना. आता पुढचे हे थांबवलं ना, हे जेव्हा तुटले तेव्हा पुढचे तोडा ना. तुम्हाला कोणा सांगितलं पुढचे तोडायला. मग हे जेव्हा तुटल ना तेव्हा पुढचं सगळं बंद करा. माझं घर तुटत नाही तिला, पण तिला गरीब राहतात.
मग त्याचं बी हे तोडल्यानंतर त्याचं तोडा ना. कोणा सांगितलं तुम्हाला आधी? मग याला मुदत आहे, पैसा आहे म्हणून ना. त्याच्याकडे पैसा निघून तोडायचं, त्याला बेघर करायचं. आत्ताच्या आता जा म्हणायचं का? साहेब तुम्ही सगळे पेपरवाल्यांना हे लिहिलं पाहिजे. पेपरवाले लिहित नाहीत पेपर. हा बोला सर नमस्कार, मी पदमपुरा रहिवासी. आमचा गावठाणमधला एरिया आहे हा. मनपा जेव्हा आली का त्यापूर्वीपासून आम्ही वसलेलो आहे पदमपुऱ्यात. तिथं विषय असा आहे का, डिवायडर हा जो आहे का तो कमी झालेला आहे. कॅन्टोन्मेंटची बॉर्डर त्या साईडला जास्त आहे. घरासमोर 5 मीटर अंतर आहे. तिथून ते 35 मीटर किंवा 17.5 मोजतात. त्यात आमचं घर हे होतं, इन्क्रोच होतं आहे. आणि आम्ही इन्क्रोचमेंटमध्ये आलेलो नाही आहे. आमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट आहे. PR कार्डवर, टोच मॅपवरती सगळं आमचं एक्झिस्टिंग जे आहे का ते आम्ही म्हणजे जेव्हा मनपा येणार होती त्या अगोदर TLR म्हणजे जी होते CTS ऑफिस त्यांनी ते उचललेले डॉक्युमेंट. तर त्या हिशोबानंच बांधकाम आहे. नवीन बांधकाम आमचं झालेलं नाही आहे 84 नंतर. तरी हे म्हणताय का त्याला लिगल करा. लिगल करण्यासाठी गुंठेवारी ते ॲक्सेप्ट होत नाही. मी आर्किटेक्ट आहे. गुंठेवारीमध्ये गावठाण शब्दवाले जे पण म्हणजे एरियाचे लोक आहेत त्यांचं ॲक्सेप्ट करत नाही. दुसरी गोष्ट, नवीन परमिशन असेल तर साईड मार्जिन घेऊन करावं लागतं. इथं रोडच हा 30 मीटरवर सगळ्यांना इथं परमिशन आहे. पण गावठाणमध्ये 30 मीटरचा रोडचं हे नाही आहे म्हणजे साईड मार्जिनचा विषय. गावठाणचे रूल हा R1 प्रमाणे असल्यामुळे तिथं फक्त रोडपासून सेंटर सोडावं लागतो 2.25 मीटर 3 मीटर. तिथं आमचे घरं जे आहे बाउंड्रीवर आहे. बट आता यांनी DP प्लॅनमध्ये 1 साईड बाउंड्री केल्यामुळे घरं चालले. मोजणी झालेली. माझ्याकडे जुने सगळे डॉक्युमेंट आहे. TLR सीट आहे, कॅन्टोन्मेंटल बोर्डची डॉक्युमेंट आहे. मी कमिशनर सरांना भेटलो. त्यांनी म्हटलं 4 दिवस यांना स्टडी करू द्या, मग तुमचा निकाल जाहीर करू. पण हे आजच आले. माझ्याकडे कालच्या डेटचं सरांचं इनवर्ड कॉपी वगैरे सगळं आहे. लेटर याच्यात स्टॅम्प सही सगळं आहे सर. कमिशनर सर म्हणे तुमचा याला धक्का नाही लागणार, दुकान असेल तर जातील. पण आम्ही एन्क्रोचमेंटमध्ये आहे सर. रोड वाईडनिंग झाला आहे. आम्ही याच्यात नाही आलो अतिक्रमणमध्ये. जर आम्ही अतिक्रमणमध्ये आलो असतो तर तुम्ही तोडलं असतं. अधिकारी आले, सगळे अधिकारी मी सगळ्यांना बोललो. सगळे म्हणतात जागेवर आले. मी बोललो त्यांना. ते वाहुल सर म्हणताय का ते आम्ही तिथं आल्यावर बघू म्हणे जागेवर. पण मी घरच्या सरांना यांना सगळ्यांना बोललो. म्हणजे सरांनी काल मला घरच्या सरांना भेटायला सांगितलं, कमिशनर सरांनी. त्यांना सांगितलं ते म्हणे आमच्या हातात काही राहिलं नाही. एक्झिस्टिंगपासून 35 मीटर जो DPमध्ये तो कन्सिडर होईल. पण हा रूल म्हणजे इथल्या लोकांना ठीक आहे, मान्य आहे मला. जिथं तुमचं रेसिडेन्शियल झोन आहे पण तो गावठाण असल्यामुळे R1 झोन आहे. R1 झोन असल्यामुळे काय झालं आहे तिथं रूल्स बदलले सगळे. म्हणणं काय तुमच्यावर अन्याय होतो का? अन्याय होतोय ना सर. कारण की माझ्याकडं 1976ची परमिशन आहे. त्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन आहे का 20 मीटरचा रोड होता हा कॅन्टोन्मेंटल बोर्डपासून. 1 मिनिट सर.